नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 29 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। जुने आणि नवीन आले प्रतवारीचा खेळ व्यापाऱ्यांना खेळू देणार नाही, आले उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम, वेळप्रसंगी आंदोलन करणार माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा। सातारा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आले व्यापाऱ्याचा जुना आणि नवीन प्रतवारीचा प्रकार कदापि खपवून घेणार नाही। गेल्या वर्षी सारखीच व्यापाऱ्यांनी नाटके सुरू केली आहेत, हे योग्य नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्यास प्रखर विरोध आहे। व्यापाऱ्यांनी आपल्या भूमिकेत बदल न केल्यास दिनांक 1 जून रोजी वाटारकिरोली येथे होणाऱ्या आले उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात निर्णायक भूमिका घेतली जाईल। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। कोरेगाव तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत बुधवारी सकाळी 9 वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली व आले उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विशद केल्या। ज्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने न्याय मिळवून दिला आहे, त्याच धर्तीवर आले उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल। वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल तरी चालेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संघर्ष नवीन नाही आणि आंदोलन माहिती नाही, असा प्रकार नाही। आंदोलन कसे करायचे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कळते। आले व्यापाऱ्यांनी त्याबद्दल चिंता करू नये, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले। सातारा जिल्ह्यातील विशेषतः कोरेगाव, खटाव व कराड तालुक्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि आले खरेदीदार व्यापाऱ्यांच्या अन्यायाला विरोध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकऱ्यांच्या वाटारकिरोली तालुका कोरेगाव येथे दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता एल्गार मेळावा होत आहे। या मेळाव्यामध्ये आले उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत। व्यापारी जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आता प्रकर्षाने दिसून आले आहे। वारंवार सांगून देखील व्यापाऱ्यांच्या भूमिकेमध्ये फरक पडलेला नाही। शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा निर्णय कदापि अंमलात आणू देणार नाही, असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे। वाटारकिरोली येथील एल्गार मेळावा यशस्वी होणार असून सातारा जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोरेगाव तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते अनिल शिर्के यांनी दिली। आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जुने आणि नवा माल अशा पद्धतीनं प्रतवारी करून वेगवेगळ्या किमतीमध्ये आले खरेदी करण्याचा घाट घातलेला आहे। वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक आंदोलन करून गेल्या वर्षी आणि त्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे आले व्यापाऱ्यांनी पिकामध्ये प्रतवारी करून जुना नवा माल अशा प्रकारची प्रतवारी करून खरेदी करण्याला विरोध केलेला होता आणि तो डाव हाणून पाडलेला होता। यावेळी सुद्धा व्यापाऱ्यांनी अशा प्रकारची नाटकं करू नयेत, अशी मी त्यांना स्वाभिमानीच्या वतीनं विनंती करतो। अन्यथा आंदोलन हे ठरलेलंच आहे। 1 तारखेपूर्वी 1 जूनपूर्वी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 1 जूनच्या मेळाव्यामध्ये आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करू। परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये जुना आणि नवा अशा वर्गवारी करून आले खरेदी करण्याचा व्यापाऱ्यांचा हा डाव आम्ही उधळून लावू। शेतकऱ्यांची एकजूट झालेली आहे। आता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये, एवढीच त्यांना माझी विनंती आहे। जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी चालवला 10 चाकी हायवा। सोशल मीडियामध्ये व्हिडिओ प्रचंड व्हायरल। आजच्या युगामध्ये वाहन चालवण्याचा मोह कोणाला होत नाही, अशी एकही व्यक्ती दिसणार नाही। सर्वांनाच वाहने चालवण्याचा आनंद घ्यायचा असतो, अनेकांना आवड असते। मात्र 4 चाकी लक्झरी गाड्या चालवण्यापेक्षा 10 चाकी हायवा चालवण्याचा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील यांना आवरला नाही। मंगळवारी त्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात कर्जदार सभासदास 10 चाकी हायवाचे वितरण केले, त्यानंतर एक राऊंड देखील मारला। नितीन काका पाटील यांचा हायवा चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणामध्ये तो एक चर्चेचा विषय बनला आहे।
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ओझरडे शाखेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा व्याज परतावा योजनेतून वाई तालुक्यातील अनवडी येथील कर्जदार सभासद पांडुरंग भिकू शिंदे यांना व्यावसायिक वाहन कर्ज वितरण मंगळवारी सायंकाळी जिल्हा बँकेच्या सातारा येथील मुख्यालयात करण्यात आले। यावेळी पहिल्यांदाच 10 चाकी हायवा चालवण्याचा अनुभव नितीन काका पाटील यांनी घेतला। वाई तालुक्यातील बोपेगाव या आपल्या जन्मभूमी गावातून सरपंच पदाच्या माध्यमातून नितीन काका पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। पिताश्री स्वर्गीय माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बंधू आमदार मकरंद पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपले स्वतःचे असे संघटन केले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांचा नावलौकिक आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत असतानाच अजितदादा पवार यांनी वाई येथे जाहीर सभेत नितीन काका पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। तसा निर्णय जाहीर देखील केला आहे। 2 दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजितदादा पवार यांनी पुनरुच्चार करत सातारा जिल्ह्याची जागा सातारा जिल्ह्याला देणार असल्याचे जाहीर केले आहे। एकूणच नजीकच्या काळात खासदार होणाऱ्या नितीन काका पाटील यांचा साधेपणा ही एक राजकारणातील सर्वात मोठी चर्चा असते। मंगळवारी सर्वांनी ती दिसून आली। 10 चाकी हायवा चालवून आल्यानंतर नितीन काका पाटील यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी हायवा चालवत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यांच्यावर भरपूर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे। कराड उत्तर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला। आमदार बाळासाहेब पाटील अपशिंगे मिलिटरी गावास दिली भेट। जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिरात घेतले दर्शन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात दर्जेदार आणि ठोस विकासकामे केली आहेत। सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत। एकूणच या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे, अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली। अपशिंगे मिलिटरी तालुका सातारा येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिरास आमदार पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले। यावेळी मंदिर परिसराची पाहणी त्यांनी केली। अपशिंगे मिलिटरी गावात बाजीराव अकोबा निकम यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमानिमित्त आमदार पाटील यांनी भेट दिली। त्यानंतर ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। या प्रसंगी पैलवान संजय थोरात, प्रकाश विलास निकम, हनुमंत पवार, पैलवान गणेश निकम, उमेश निकम, राजेंद्र निकम, अविनाश निकम, विपिन पवार, शुभम पवार, प्रकाश निकम, दिलीप निकम, रमेश भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। कोयना होणार आधुनिक जलपर्यटन केंद्र। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतला पुढाकार। कोयना नदीपात्रात बोटिंग स्पॉटसाठी सर्वेक्षणास प्रारंभ। पश्चिम महाराष्ट्रातील जलपर्यटनासाठी सुयोग्य ठिकाण असलेल्या कोयना नदीमध्ये जलपर्यटनासाठी नवनवीन पर्याय राज्य सरकारकडून शोधले जात आहेत। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे त्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून मंगळवारपासून कोयना नदीपात्रात बोटिंग स्पॉटसाठी सर्वेक्षण केले जात आहे। बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून सर्वेक्षण केले जात आहे। एकूणच नजीकच्या काळात कोयना हे जलपर्यटनामध्ये अग्रेसर ठिकाण ठरेल असा विश्वास स्थानिक भूमिपुत्रांनी व्यक्त केला। कोयना पर्यटनाच्या विकासासाठी व स्थानिक जनतेच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतलेल्या सरकारने अजून एक दमदार पाऊल टाकले आहे। कोयना धरणाच्या भिंतीपासून पुढील पर्यटन क्षेत्र विकासासाठी 3 बोटिंग स्पॉट निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। कोयना नदीपात्र परिसरातील हेडवाग, संगमनगर, धक्का, देवघर व निसरे बंधाऱ्यावर बोटिंग स्पॉट होणार असून कोयना ते संगमनगर, धक्का या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळाच्या टीमने नदीपात्रात रिव्हर राफ्टिंग सर्वेक्षण करून यावर शिक्कामोर्तब केले आहे। कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या उत्तरेस 40 किलोमीटर अंतरावर मुनावडे या ठिकाणी जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र विकसित केले आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तयार केलेल्या सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 381 कोटीची मान्यता दिली आहे। या पर्यटन आराखड्यातून पाटण तालुक्याचा पर्यटन विकासासाठी 67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। पाटण तालुका व कोयना विभागातील पर्यटन विकासावर या निधीच्या माध्यमातून विविध ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत। कोयना नदीपात्राजवळ बोटिंग सुविधा उपलब्ध करून स्थानिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोयना विभागातील हेडवाग, संगमनगर, धक्का व कोयना दक्षिण विभागातील देवघर व तर पाटण तालुक्यातील निसरे बंधाऱ्यावर बोटिंग स्पॉट करण्याचे निश्चित करण्यात आले आहे।
पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षण व पाहणी करण्यात येणार आहे। पर्यटन विकास महामंडळाच्या पथकाने मंगळवारपासून कोयनानगर, जुना पूल ते संगमनगर येथे नदीपात्रात उतरून रिव्हर राफ्टिंग करून हे ठिकाण बोटिंगसाठी योग्य आहे का नाही याची पाहणी व सर्वेक्षण केले। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर बोटिंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे स्वतः करणार आहेत।